सो हॅलो वेलकम गाईज. तर गाईज मी पुन्हा एकदा खेळतो आहे माइनक्राफ्ट. सो गाईज काल मी एक व्हिडिओ बनवला होता वूल फार्मचा, पण तो व्हिडिओ फेल झाला अपलोडला, म्हणून मी आज त्या ह्याच्या जागी बनवणार आणि उद्या पण येणार आहे तो पण अप्पर ह्याचा कंप्लीट करायचा विलेजर हाऊसचा. आणि मी माझ्या ह्याच्यात शेडर्स पण लावले आहेत दोन. सो लेट्स स्टार्ट. मी इथपर्यंत आलेलो होतो. असं आपण जागा दाखवतो कुठे आपल्याला करायचं. ही येते जागा इकडे इथेच आपल्याला मला बनवायचं. ते आपल्याला बनवायचं आहे. सनराईज होतो आता जस्ट केलं. वेगळ्या स्पॉटावर जाऊन मी झोपतो. सगळं सामान आपल्याला हे बाकीचं प्लॅन्क्सवरती जाईल. मी थोडेसे लॉक्स पण घेतलेले आहेत आणि रूम लाईट्स काय ते घेतलेले आहे. बस मी मला एक हॅक दाखवतो. माझ्याकडे फायर एक्सपेक्ट पण आहे कटानावर. ते पेटवलं पेटतं. मारामारीने जरी केलं ना फ्लेम पण आहे त्याने पण हे पेटतं. जोपर्यंत त्याची आग फ्लेम आहे ना तोपर्यंत. ओके गाइस, कामाला ते सुरुवात करूया कन्स्ट्रक्शन. बाकी काय बघूया नंतर. तर आपल्याला एक असं नॉर्मल बेस बनवायचं. इकडे खालचा बेस मला इथून करायचा. सो एक एवढा बस आहे. एक खूप मोठं असलं पाहिजे. विलेजर्स तर आपण नंतर घेऊया. इतकं बस. सो गाइस हे मी तुम्हाला करून बघतो. सो गाइस इकडचं आपल्या स्ट्रिप्टेड ब्रिज वूडचं लॉग्सचं इतकं एवढं करायचं. 1 2 3 आणि 2 इकडचे म्हणजे 4 ब्लॉक्स होऊन येते. नाही 5 ब्लॉक्सचं आपल्याला फक्त करायचं. आणि उद्या सेकंड पार्ट पण येणार. ह्याचा फुल कंप्लीट करायचा मला नक्की बघ. सो जरा मग डॉट करेक्ट करावे लागणार. स्पीड 1 मिनिटात 3च हवे, जास्त नको. इकडे लोक येतात. आयरन हा ते मेन स्पॉन केले. अरे
आणि ह्याला पण स्क्रिप्टेड करायचं डेकोरेशनसाठी चांगलं दिसेल. आणि आपल्याला 2-2 फ्लोर्स पण करायचे आहेत. अंडरग्राऊंड तर होणार शक्य नाही, होऊ शकत नाही. कालचा जो मला व्हिडिओ बनवायचा होता तो वूल फार्मचा होता ऑटोमॅटिक, पण तो एकदम फेल झाला अपलोड करायचा, म्हणून मी त्याच्या जागी हा बनवते 2 दिवस, नंतर मग 1 दिवस थांबवून मी करतो. ब्लॉग संपले तर हे करून मी तुम्हाला भेटतो. असं रीते करत जायचं, असं रीते करायचं. सो गाईज मग ह्या वूड्सला मी स्क्रिप्टेड केलेलं आहे. गाईज आता उतरी नाही शकत म्हणून डेट करावं लागतं. की आता आपल्याला आता इथे फक्त ओक प्लॅन्क्स लावायचे, म्हणजे एवढं हे कम्प्लीट होईल. मला जर का कुठे काय ॲड करायचं असेल ते करू शकतो, कारण मी हे ग्राउंड फ्लोर असंच ठेवलं ग्राउंड. लेट्स गो. मी ओक प्लॅन्क्स घेऊन ओक प्लॅन्क्सची काही कमीच नाही. स्टॅक घेऊया. लेट्स गो. तो गाईस मी ते आलेले ते लॅडर पण शिडी पण बनवलेली आहे, ते आपल्याला ओक प्लॅन्क लावायला. सुद्धा आपल्याला इथे लावत जायचं. ओके गाईस, इथपर्यंत माझं तयार सगळं झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे स्ट्रूम लाईट्स लावायचे. फक्त मला स्ट्रूम लाईट्स लावायचे. मला जर त्यांना कोणाला बनवायचं असेल ते बनवू पण शकतात. घ्यायला बघून ट्युटोरियल समजा, काही पण समजा. फक्त तुम्हाला खालचं काही करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे. तो स्ट्रूम लाईट इथे लावले, इकडे लावतो. कारण आत मला वाटत तर नाही. कारण आत मला काही वाटत तरी नाही की जास्त लाईट असू शकते. नंतर मला हे लँटेन्स तरी लावायला. लँटेन्सची रेसिपी बघू. गाईस मी लँटेनची रेसिपी बघितली आणि मी बनवले पण आहे. आता गाईस झोपूया. गाईस तिथं आपण बनवतो. बोलले मला वाटलेलं इतकी इनफ लाईट नसणार, जेवढी हवी आहे तेवढी नसणार. मी डोर्स लावतो पहिले तर आयरनचे. तर इकडे फक्त लँटेन्स 8 लावायचे. 3च 8 एक
इकडे शून्य राहायचं, म्हणजे जिकडे लाईट कमी आहेत ना तिकडे. अरे यार परत लावला कमी आहेत ना इथे फक्त मार्क करून टाकायचं, म्हणजे त्या ब्लॉकला तोडायचं. ते म्हणजे ते झोंबी स्पॉनच नसणार होते. ठीक आहे, ते एवढ्या लाईट्स बसत. अरे खालचं पण तुटतंय, वरचं पण एक तुटलं आहे, त्याला आपण फिक्स करावं लागतं. अरे आता जर काय ह्याची जर काय हे नाही, टेन्शन काय सगळं आहे. पण माझ्याकडे ऑलरेडी वूड फार्म एक आहे आणि कॉपरस्टोन जनरेटर मी दाखवतो. आणि ते ग्राउंडला पण लावावे लागते ना. वाट लागली आहे घ्यायला, सो हे लावून मी तुम्हाला भेट तर मी हे सगळं लावलेलं आहे, ते बाकीचे सगळं मी. सो गाईस ह्याच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.